दीपक बँड आला आपल्या घरी. दीपक बँड आपल्या घरी आणि आपली श्री बालाजी बँड दोघी गाड्या सोबत. दीपक बँड, श्री बालाजी बँड आणि दीपक बँड सगळे सोबत.
हृदयात बोलायची मोठ्या मनाची शीतली माझी रामाची हसून बोलायची मदन चालायची सुगंध घेत की रेखीव गुमया जणू पृथ्वी देशी कमानी इंद्रधनुषी द्याचे हिरकणी कांते आदळ्याचे मैना रत्नाचे खा जन रघु नाही कळला जग जन्म वया गेला जन रघु नाही कळला जग जन्म वया गेला रघु हो शूरवीर जग विचार थोर रघु हो शूरवीर जग विचार थोर जन रघु नाही कळला जग जन्म वया गेला
दीपक बँड आला चिंचपाड्यामध्ये. म्हणजे आमच्या गाडीच नाही बनवायची, बालाजी बँड नाही बनवायची. तर आपल्या सार्थक दादानी तर गाडी बनवली. सार्थक दादानी लवकरच श्री बालाजी बँड अशी बघण्यासाठी भेटल. कोणी बनवली गाडी? तू बनवली. आपली श्री बालाजी बँड कधी बनल? उद्या परवा. अरे उद्या परवा नक्की का? पण नक्की ना? कामाला लागलाय ना? स्टील मागवलं का? हा, हायड्रोलिक बघू शकता. खूप सुंदर असं काम केलंय दीपक बँडचं. आणि आपला बघू शकता शार्पींचा. बोला बघू शकता तुम्ही. 1 2 3 4 5 किती शार्पी लावले? 9 आहे मागे. 18 बेस किती? 16 बेस आहेत. 12 आपले. तर दीपक बँडची लहान गाडी सार्थक दादांनी खूप छान बनवली आहे. आणि आपली श्री बालाजी बँड तेच बनवणार आहे लवकरात लवकर आणि तुम्हाला बघण्यासाठी भेटल. तर त्यांनी एकदम कागदाची पण सोय केली. म्हणजे पाऊस आला बिला तर ताडपत्री जसं काळी राहते तर तसं त्यांनी कपडा बी मारलेला आहे जसं आपल्या बँडच्या गाड्यांना राहतो. एकदम भारी गाडीचं काम केलेलं आहे. आणि लवकरच आपले श्री बालाजी बँड लहान लुक मध्ये बघायला भेटेल. गाडी हा कोणाला बनवायची असेल तर सार्थक दादांना हा मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमचं म्हणजे मी मॅनेजर आहे त्यांचा, करून घेईल काम इकून हँडल. तर दीपक बँड बेनं म्हणजे ॲडव्हान्स बरं का? बेनं म्हणजे ॲडव्हान्स. तर ॲडव्हान्स दिलेलं आहे. तर दीपक दादांनी त्यांना ॲडव्हान्स केलं होतं तेव्हा गाडी केलेली. खूप सुंदर गाडी केली. वा क्या बात. आणि शार्पी पेटता का? हा सगळं लावू ना, सगळं लावून ठेव. शार्पी वगैरे सगळं. क्या बात आहे. याला म्हणतात टॅलेंट. जबरदस्त. तो पोरगा इंग्लिश मिडियमला आहे पण बँडचा खूप नाद आहे. आणि आबोना ठिकाणी शाळेत जातो तो, पण बँड लाव रे. काय तुला शाळेमध्ये जास्त इंटरेस्ट आहे का बँड मध्ये? बँड मध्ये ही स्टीलची लाईट लाव. तर खूप सुंदर. तू दीपक दादा दाखवला अशी गाडी लाईट वगैरे लावून दाखवली, आवडलं. मग आता ही गाडी तू त्यांना द्यायची. हा एकदम सुंदर गाडीचं काम केलेलं आहे. शार्पी वगैरे बघू शकता. मिनी दीपक बँड. तर सेम डीबी वगैरे त्यांचं नाव आहे तसं केलं त्यांनी. आणि ऑर्गन वगैरे. ऑर्गन कुठं लावशील रे? तिथं आहे का? आणि दीपक दादा आणि ते तिथं मध्ये अशाच बसले का? बाउन्सर त्यांचे 2 बाउन्सर फिरतात सोबत. तर गाडी वगैरे खूप सुंदर केली. आणि थँक्यू. आमच्या पण गाडीचं काम करा. किती दिवसात करणार सांगून द्या. 1 महिना नक्की होईल. डन. तर तुम्हाला गाडी आवडल्यास नक्की कमेंट करा. धन्यवाद. तर मयूरदादा आपल्यासोबत आहे आणि आज आमच्या घरी आले मयूरदादा चिंचपाडा येथे. तर दीपक बँडची गाडी आज आपल्या इथं मुक्काम आहे चिंचपाडा येथे. आणि श्री बालाजी बँड आणि दीपक बँड तर दोघं आज गाड्या सोबत आहे. तर आपले मयूरदादा 1-2 शब्द बोलतो. तर आम्ही आलो होतो आज आपले दीपक दादा जो यांच्या घरी चिंचपाड्याला. तर त्यांच्या घरी जेवण वगैरे केलं आणि ते इकडे एकदम भारी बघा, एकदम भारी मोकळं वातावरण आहे. तर इथे झोपायचं आम्हाला आता.
आता गाडीवर झोपू अनुभवला बे आमच्यासोबत घ्यायचं काय झोपायला टेक्नॉलॉजी आहे. तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि आजचा आपला ब्लॉग हा एक मिनिट आपले बालाजी न्यू बालाजी बँड ना त्या गाडीवर मी आज श्री बालाजी हा? श्री बालाजी श्री बालाजी बँड त्या गाडीवर मी पॅड वाजवलेला आहे तर तुम्ही नक्की बघा. कधी वाजवलं हा व्हिडिओ केला ना तुम्ही हा? तुम 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 तर तुम्हाला श्री बालाजी बँडचा व्हिडिओ बघण्यासाठी भेटेल आणि आज दोघे गाड्या सोबत आहे आणि उद्या आपण इथून दोघं सोबतच ऑर्डरला जाणार आहे. तर ब्लॉग बघत राहा. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद. धन्यवाद. जय खानदेश. अजून भारत माता की जय. तर तसं मयूर दादांशी आपण भेटणं गेलं आणि दीपक दादा आज आपल्या घरी आले. कसं वाटतं इकडे येऊन? आज दीपकदादांच्या घरी मस्त आमची एकदम उत्तम अशी जेवणाची सोय केलेली होती. दादांचे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि एवढं म्हणजे 30 लोकांची सोय केलेली त्यांनी दादांनी. तरी त्यांना आहे ना मोठं लॉजमध्ये राहायलाच आवडतं. म्हणजे माझ्या घरी त्यांना तसं सहन काही होत नाही. नाही, आपण कुठे बी पेट्रोल पंपावर झोपून राहतो. आपण काही एवढे मोठे माणूस नाही. पेट्रोल पंप काही कुठे बी झोपतो आपण. हा. हां तर आज मुक्काम इथे आहे आपल्याकडे आणि उद्याचा प्रोग्राम तर बोला. हां उद्या आपला बोरगाव येथे प्रोग्राम आहे सकाळी आणि संध्याकाळी रवडजी या 2 प्रोग्राम आहेत. आणि सगळ्यांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त सगळे माझे आदिवासी बांधवांना व सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो सगळ्यांनी खूप एन्जॉय करायचं आहे आपल्या आदिवासी दिनानिमित्त. बस एवढं बोलू शकतो. आणि आमच्या दीपक भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांच्या ब्लॉग कंटिन्यू बघा. धन्यवाद दीपक दादा बोलल्याबद्दल. आणि आज आपल्याकडे मुक्कामी आणि दोघी दीपक बँड आणि श्री बालाजी बँड आज दोघी एकाच ठिकाणी आहेत आणि दोघी गाड्या उद्या ऑर्डरला इथून सोबतच निघणार आहेत. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.